आजच्या सुंदरशा प्रभुवारी आपल्या सगळ्यांचं प्रभू येशूच्या गौरी नावात मी स्वागत करतो. सोबतच पुनरुत्थित प्रभू येशूच्या नावात आपल्या सगळ्यांना सलाम. आजच्या रविवारी आपण आपल्या कुटुंबामध्ये एकत्र प्रार्थनेला बसलेलो असताना प्रभुदेवा त्याची कृपा आपल्यावर अधिकारी अधिक करतो. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्यात मी तुझी कीर्ती वर्णी प्रार्थना करू. हे दयाळू परमेश्वरा, सामर्थ्याने भरलेल्या मुकुटमंडित अशा आमच्या आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, हे आमच्या उद्धारक देवा, तू आम्हावरती आपण फार प्रेम केलंस आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा उद्धारक, आमचा तारणार, ज्या ख्रिस्ताला तू आम्हासाठी पाठवलास, मोठ्या जयघोषाने आम्ही त्याची घोषणा दिली. मरणावरती प्रवृत्तीत झालेल्या ख्रिस्ताच्या नावात आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येतो, कारण तू आम्हाला असा ख्रिस्त दिला जो आम्हाला सार्वजनिक जीवन देतो. प्रभू येशूच्या नावाने पुन्हा एक वार हे दयाळू परमेश्वरा तुझी स्तुती आराधना करण्याची आणि आजच्या या प्रभुवारी आपल्या कुटुंबासमवेत बसून आराधना करण्याची ही सुंदर संधी आणि सुंदर वेळ आम्हाला दिलीस म्हणून आम्ही आभार मानतो. प्रभू, आमचं गीत गायन, वचन वाचन, प्रार्थना करणं आणि वचनावरती मनन करणं हे तुझ्या गौरवाचं असू दे आणि त्याद्वारे आमच्या आध्यात्मिक जीवनात अधिक भर पडावी असं तू होऊ दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तुला येईल. आमेन. क्वायरने आधीच रेकॉर्डिंग केलेली काही गीतं आहेत, ती गीतं आपण ऐकूया आणि या गीतांचे आशीर्वाद घेत आजच्या भक्तीमध्ये आपण प्रभूच्या अधिक जवळीकतेचा अनुभव घेऊया. आज सकाळी ज्या स्तोत्राचं आपण सामूहिक वाचन करणार आहोत ते असणार आहे स्तोत्र संहिता अध्याय 20 किंवा स्तोत्र 20. हे आपण एकत्र वाचूया. स्तोत्र 20. विजयासाठी प्रार्थना, मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र. प्रभूच्या गौरवासाठी सुरुवात करूया. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्च प्रतीक प्रस्थापित करो. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवो, सियोनीतून तो तुला आधार देव. तो तुझ्या सर्व अर्पणाचे स्मरण ठेव, तुझे होमार्पण त्याला मान्य हो. तुझे मनोरथ तो पूर्ण करू, तुझे सर्व संकल्प सिद्धीस ठेव. तुला मिळालेल्या कारणामुळे आम्ही उत्सव करू, आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण कर. परमेश्वर आपल्या अभिषेकाला तारीतो, हे मला आता कळून आले. तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्ये करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल. कोणी रथाची व कोणी घोड्याची कढाई मारितात. आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. ते वाकून खाली पडले आहे, आम्ही तर उठून ताट उभे आहोत. हे परमेश्वरा, तारण कर, आम्ही धावा करीतो, तेव्हा राजाने आमचे ऐकावे. देवा ही वाचलेली वचनं आशीर्वादित कर. या वेळेला आपण आपला विश्वास हा जाहीर करूया आणि प्रेषितांचं मंत्रांगिका एका मुखाने आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळी ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभाला खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवितो. आमेन. प्रियजन, प्रार्थनेचं अपार सामर्थ्य हे आपणास ठाऊक
आम्ही नेहमीच मध्यस्थीची प्रार्थना ही करीत असतो. आपण आपल्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये, आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये प्रार्थना करीत असताना देवाकडे जे मागणं आपण करीत आहोत, माझा दृढ विश्वास आहे की देवा ते आशीर्वाद आम्हास देत आहे. या दिवसांमध्ये विशेषतः कोरोनाचा जो विषाणू पसरतोय तो आटोक्यात यावा, नियंत्रणात यावा, यासाठी प्रशासनाच्या सर्व योजना परमेश्वर देवा आशीर्वादित करो. आमचे सन्माननीय पंतप्रधान, आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब यासोबतच सर्व शासकीय यंत्रणा, आमचे डॉक्टर्स, आमचे नर्सेस, आमचे पोलीस बंधू आणि भगिनी, विविध क्षेत्रामध्ये आपली सेवा करणारे हे प्रियजन अहोरात्र आपल्यासाठी सेवा करत आहेत. प्रभू देवा त्यांना सहाय्य करो, त्यांना आपली कृपा करो. त्यामुळे हा सगळा प्रादुर्भाव वाढत असताना ज्या गौरवी कृपेने परमेश्वराने आम्हास दिलं, एसे चर्चेस नंदुरबारला दिलं, त्यातून एसे चर्च नंदुरबारतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये करोना बाधितांसाठी रुपये 1 लाखाचा धनादेश माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे एसे चर्चचे अध्यक्ष डॉक्टर राजेश वळगे यांनी सुपूर्द केलेला आहे. देवा अनेकांसाठी गरज पुरवण्यासाठी एसएमचा, एसे चर्चेसचा नेहमीच उपयोग करून घेत आहे. प्रभुदेवा या गौरवी सेवेत माननीय अध्यक्ष महोदय, त्यांचे सर्व सहकारी यांना सहाय्य करो आणि एसे चर्चेसच्या द्वारे अधिक आणि अधिक देवाची गौरवी सेवा अनेकांच्या कल्याणासाठी उपयोगी पडो. प्रभुदेवा या संस्थेला आशीर्वादित करो आणि यातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रतिफळाचं, कार्याचं परमेश्वर देवा बक्षीस नक्कीच देऊ. या आपण प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वरा, आम्ही धन्यवाद देतो. गौरवाने मुकुट पंडित असा तू आमचा प्रभू, आकाश देवाचा महिमा वर्णिते, आंतरिक त्याची हस्तकृती दर्शविते. हे दैव परमेश्वरा, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे जी धन्य आशा आम्हाला प्राप्त झाली. प्रभू येशू ख्रिस्त जो मरणातून जिवंत झाला आणि ख्रिस्ताच्या जिवंत होण्याने आम्हाला देखील सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली. ख्रिस्तामध्ये असलेलं सामर्थ्य हे तू विश्वासधाऱ्यांना बहाल केलंस आणि आज आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव करावं ही तुझी अपेक्षा. प्रिय प्रभू, जो विषाणू सर्वत्र पसरत आहे, कोरोना बाधित अनेक रुग्ण आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी आणि प्रशासनाला मदत म्हणून एसे चर्चेस नंदुरबार यांनी माननीय अध्यक्ष डॉक्टर राजेश वळगे यांच्या अध्यक्षतेखाली जो निधी प्रभू 1 लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेला आहे. आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझे दिलंस ते अनेकांच्या गौरवासाठी उपयोगी आणण्यास एसे चर्चेसला तुझी शक्ती दे आणि अनेकांच्या गरजा भागवण्यासाठी जी कृपा तू त्यांना पुरवलीस त्यासाठी देखील आम्ही आभार मानतो. विशेष प्रार्थना करतो प्रभू, कारण की एसएम ट्रस्टच्या द्वारे शाळा, हॉस्टेल यासोबतच चर्चेस आणि विविध सामाजिक कामं ही केली जात आहेत. यापूर्वीही होती आणि येथून पुढेही आहे. आणि प्रभू, हा गौरवी कार्याचा सेवेचा वाटा या पिढीमध्ये ज्या प्रिय लोकांच्या हातावरती तू दिलास, ज्यांच्या खांद्यावरती प्रिय प्रभू तू हे झूट ठेवलास, त्यांना प्रभू गौरवाने ही सेवा पूर्ण करण्यासाठी लागणारी शक्ती, लागणारं बळ हे तू पुरवतोस, म्हणून आम्ही आभार मानतो. आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, आमचे सन्माननीय चेअरमन, त्याचप्रमाणे आमचे सर्व विश्वस्त, मंडळांच्या व्यवस्थेसाठी असलेले मंडळांचे अध्यक्ष, सर्व पंचमंडळ, मंडळांमध्ये कार्यरत असलेले विविध विभाग आणि ते विभागांचे प्रमुख, आमच्या सर्व शाळा, हॉस्टेल्स आणि त्यांचे सर्व व्यवस्थापक, हॉस्टेल वॉर्डन, सर्व आमचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये लहान मोठ्या अशा प्रत्येक कामामध्ये सेवा करणारे आमचे सर्व प्रियजन. प्रिय प्रभू, या प्रत्येकाला चांगला आरोग्य तू दिलास, म्हणून आम्ही आभार मानतो. आणि जो दूरदृष्टिकोन ठेवलेला आहे, यासोबतच एकमेकांवर प्रीती करणं, एकमेकांच्या गरजा भागवणं, या देवाला तुझ्या शिकवणीच्या द्वारे, एसएमच्या द्वारे जो आशीर्वाद इतरांपर्यंत प्रगट झाला, प्रभू त्यासाठी आम्ही आभार मानतो. प्रिय प्रभू, ही जी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या आटोक्यात येण्यासाठी प्रशासन ज्या सर्व प्रकारच्या गोष्टी अंमलात आणत आहे, त्यामध्ये आमचे सन्माननीय पंतप्रधान यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, प्रभू जे गौरवी योजना ते करीत आहेत गोरगरिबांच्या अन्न पुरवठ्यासाठी, एवढंच नव्हे तर
त्याची मदत मिळावी यासाठी हातोनात जे प्रयत्न केले जातात त्यांना यश येऊ दे आणि याही परिस्थितीतून आम्ही बाहेर निघून एक चांगलं जीवन जगू शकू असा आमचा दृढ विश्वास आहे. यासोबतच आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्याकडून प्रभू ज्या योजना येत आहेत त्या आशीर्वादित कर. महाराष्ट्रातल्या या आमच्या सर्व जनतेला या सर्व गोष्टींचा लाभ मिळावा असं तो होऊ दे. अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण पुष्कळ प्रमाणात दिसून आलेले आहेत आणि यासाठी प्रशासन, सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस, पोलीस बंधू आणि भगिनी यासोबतच आरोग्याच्या या सेवेमध्ये सेवा करणारे सर्व प्रियजन अतोनात कष्ट करीत आहेत, श्रम करीत आहेत. प्रिय परमेश्वरा, आम्ही एक प्रार्थना करणारे म्हणून त्यांच्यासाठी मोठ्या विश्वासाने मागतो की याही परिस्थितीवरती मात करून एक त्याचं दर्शन घडवून आम्ही पुढे चालत आहोत. प्रार्थना करतो प्रभू हे सर्व आवरलं पाहतो आणि या सर्व गोष्टीची यंत्रणा येऊ आणि त्याद्वारे त्या व्यक्तीच्या सर्वतोपरी शांती, समाधान असं नाते. आपापल्या घरात, आपापल्या कुटुंबामध्ये जे प्रियजन आहेत त्या सगळ्यांसाठी आमची प्रार्थना आहे. अनेक लोक वृद्ध आहेत, अनेकशी बालक आहेत. कोणालाही प्रभू याचा प्रादुर्भाव होऊ देऊ नको, तर चांगला आरोग्य दे. यासोबतच जनजीवन जे आमचं अनेक वेळेला विस्कळीत झाल्यासारखं वाटतं ते पूर्ववत व्हावं यासाठी परमेश्वरा तू आपली कृपा कर. अखिल मानवजात तुझ्याकडे प्रार्थना करते. तुझं वचन म्हणतं की तू जो प्रार्थना ऐकणारा देव त्या तुझ्याकडे संपूर्ण मानवजात आहे. देव परमेश्वरा, मोठ्या विश्वासाने आळून तुला आम्ही प्रार्थना करतो. या सर्व परिस्थितीला तू बदलून कर आणि समाधान देतून आम्ही घे. देव प्रभू, आम्ही एसएमच्या सर्व कारभारासाठी विशेष प्रार्थना करतो. ज्या गौरवी सेवेमध्ये आम्ही आहोत प्रवृत्ती सेवा आशीर्वादित कर. ज्या आमच्या नित्याच्या गरजा आहेत त्या तू आपल्या स्वर्गीय भंडारातून पुरे. ते बाप्पा, जे आम्हाला पुढील वाटचाल चालायची आहे, अनेकांच्या हितासाठी झटायचं आहे, अनेकांच्या कल्याणासाठी हात पुढे करायचा आहे प्रभू, त्यासाठी तू आमच्या कुटुंबाला आहे. यासाठी ते अनेकांपर्यंत आम्ही ते जावं आणि ते द्यावं, अनेकांना मदत आम्ही करावी. प्रिय परमेश्वरा, आजच्या सकाळी पवित्र वचनाचं मनन करीत आम्ही तुझ्या चरणापाशी येत आहोत. हे पवित्र वचनाचं मनन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं असं होऊ दे. आमच्या मागण्या, आमच्या कल्पना ह्या पलीकडे तू देतोस. या मोठ्या विश्वासाने ह्या सर्व विनंत्या आम्ही तुला सादर करतो. यासोबतच प्रभू आमची प्रार्थना आहे आमच्या नंदुरबार शहरासाठी. ह्या शहरामध्ये जे एकीचं दर्शन घडलेलं आहे, जी शांती सुबत्ता नांदत आहे, त्यासाठी आम्ही आभार मानतो. आमचे माननीय जिल्हाधिकारी, आमचं सर्व पोलीस प्रशासन, सर्व वैद्यकीय प्रशासन आणि सर्व शासकीय ऑफिसेसमध्ये सेवा देणारे आमचे प्रियजन, सर्व बँकांमध्ये आमची सेवा देणारे प्रियजन, प्रिय प्रभू, ज्या एका दिलाने, एका मनाने एकमेकांची सेवा करण्याचं तर आम्ही घेतलं आहे प्रभू. याद्वारे तू आमच्या जिल्ह्याला जी शांती, समाधान दिलंस त्यासाठी आभार मानतो. प्रार्थना करतो प्रभू, तुझा कृपेचा वर्ध असतं असंच आमच्या शहरावर असू दे. सर्व प्रकारच्या वाईटापासून संरक्षण करून शांती आणि सुबत्ता लाभते. साऱ्या मागण्या आम्ही तुझ्यासोबत सादर करतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. आजच्या रविवारी जो देवाचा पवित्र निरोप आहे त्या देवाच्या पवित्र वचनावर आपण थोडा वेळ मनन करूया. मी आपल्याला विनंती करेल, आपण लोकऋषी वर्तमान अध्याय 24 वचन 5 हे कृपा करून काढावं. लोकऋषी वर्तमान अध्याय 24 वचन 5 मी आपल्यासाठी वाचतो. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करीता? याला लागूनच मी अजून एक वचन वाचू इच्छितो. ते आहे पहिले कोरिंथीपत्र अध्याय 15 वचन 55 पासून 57 पर्यंत. पहिले कोरिंथीपत्र अध्याय 15 वचन 55 पासून 57. अरे मरणा, तुझा विजय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. आम्ही मागच्याच रविवारी ईस्टरचा सण साजरा केला आणि हा ईस्टरचा सण आम्ही साजरा केला. सुंदर आम्ही घोषणा दिल्या की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. ईस्टरचा जो आनंद आहे हा आपण आनंद साजरा केला, मोठ्याने घोषणा दिला, आनंद आम्ही व्यक्त केला. आम्ही या
कबरीकडे गेल्या होत्या त्यांना देवदूत दृष्टीस पडले आणि ते दोन पुरुष त्यांच्या जवळ उभे होते म्हणजे देवदूत. आणि त्या देवदूतांनी जे वाक्य सांगितलं ते फार महत्वाचं. देवदूत म्हणाले की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करीता. आज हा शब्द आम्हाला किती प्रोत्साहन देणार आहे. जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता. ख्रिस्ताने स्पष्टपणे म्हटलं की मी जिवंत आहे. आणि पुढे ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलं. 40 दिवसपर्यंत ख्रिस्त त्यांना दर्शन देत होता आणि दर्शन देऊन त्यांना शिकवित होता, सांगत होता. याच 24व्या अध्यायाची शेवटची वचनं आपण वाचली तर पश्चाताप, पाप क्षमा आणि साक्ष द्या या महत्त्वाच्या गोष्टी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शिकवल्या. आणि नंतर त्याचं स्वर्गारोहण झालं. 40 दिवसपर्यंत ख्रिस्त आपण जिवंत असल्याचे पुरावे त्या लोकांना, विशेषतः शिष्यांना देत होता. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. आम्ही मोठ्या उत्सवाने, आनंदाने ईस्टर साजरा केला. ख्रिस्त जिवंत आहे. ह्या जिवंत ख्रिस्ताचा जिवंतपणा आज आम्हा विश्वासणाऱ्यांमध्ये आहे. ख्रिस्ताच्या जिवंत होण्याने आम्हाला काय प्राप्त झालं. ख्रिस्ताच्या जिवंत होण्याने आम्हाला काय लाभ झाला. तर आज सकाळी आपण ह्या गोष्टीचं मनन करणार आहोत की ख्रिस्ताच्या मरणातून जीवनाने किंवा मरणातून जिवंत होण्याने आम्हाला अनेक आशीर्वाद मिळाले. त्यापैकी थोड्या वचनांवर आपण मनन करूया. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे किंवा ख्रिस्ताच्या मरणातून जीवनाच्या द्वारे सर्वात प्रथम आम्हाला हा लाभ झाला, हा आशीर्वाद मिळाला. तो म्हणजे पुनरुत्थानाची आशा ही आम्हाला मिळाली. जसा ख्रिस्त मरणातून जिवंत झाला तसं जिवंत होण्याची आशा ही आम्हाला मिळाली. आणि ही जिवंत होण्याची आशा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला प्राप्त झाली आहे. कारण तो जिवंत झाला आणि तो जिवंत झाल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती हा जिवंत होईल. मरण ही एक अटळ सत्यता आहे आणि ही सत्यता टाळता येत नाही. परंतु मरण हे पापाचा परिणाम. आपल्या सोयीसाठी रोमकरासपत्र अध्याय 3 वचन 23 हे मी वाचतो. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. हा पापाचा परिणाम आहे की पापामुळे मनुष्य देवाच्या गौरवाला पुन्हा पडलेला आहे. पहा, पापाचा परिणाम हा मरण आहे. मरणाला समजून घेण्यासाठी एक खरी सत्यता आम्हाला समजली पाहिजे, ती म्हणजे मरण हे अटळ आहे. परंतु मरण हे दोन पद्धतीचं आहे. पहिलं आहे शारीरिक मरण आणि दुसरं आहे आत्मिक मरण. मनुष्य शारीरिक मरणाने मरणारच आहे, त्यातून त्याची सुटका नाही. परंतु आत्मिक मरण किंवा आध्यात्मिक बाबतीमध्ये जे त्याचं मरण आहे त्यातून सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने उपाय केला आणि तो म्हणजे वधस्तंभावरती त्याने आमचे अपराध आपल्यावर घेतले. वधस्तंभावरती त्याने पापाची नांदी मोडली. आधीच वाचलेल्या वचनांमध्ये आम्हाला ते फार स्पष्टपणे समजतं. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून विजयी झाला तर आम्हाला ही एक धन्य आशा आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणारे आम्ही देखील मरणातून विजयी होऊ. हा किती मोठा लाभ, हा किती मोठा आशीर्वाद आम्हाला प्राप्त झालेला आहे. एफिसकरास पत्र अध्याय 2 वचन 1 मी पुन्हा सांगू इच्छितो. एफिसकरास पत्र अध्याय 2 वचन 1 येण्याप्रमाणे तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेला होता. एफिसच्या या मंडळीला संत पौल स्पष्टपणे या गोष्टीची जाणीव देतो की तुम्ही मृत झालेला होता. परंतु हे मरण शारीरिक नसून आत्मिक रीतीचं आहे. आणि आत्मिक रीतीचं पुनरुज्जीवन देण्यासाठी किंवा आत्मिक रीतीचं नवीन जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. मनुष्याला मरण हे अटळ आहे, जसं मी आधीच म्हटलं. परंतु पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला हनोक आणि एलिया यांच्याबद्दल असं पाहायला मिळतं की परमेश्वराने त्यांना लोकांतरी नेलं, जिवंत असं नेलं. मनुष्य मात्रामध्ये हे दोन व्यक्ती आम्हाला दिसतात. परंतु आदामापासून आतापर्यंतच्या प्रत्येक मनुष्याला मरणापासून सुटका नाही.
आणि दुसरा आहे आत्म्याचा मरण. प्रेम आत्मिक रीतीने मनुष्य हा जगला पाहिजे. तो जगेल कसा? तर तो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासाच्या द्वारे. कारण ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त लाभ झालेला आहे, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त प्राप्त झालेला आहे, त्याला आपण कारण म्हणूया. ज्या व्यक्तीने येशूला आपला उद्धार करता, ज्या व्यक्तीने येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, त्याच्यावर एक दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. मरणातून जीवनात तो पार गेलेला आहे. देवापासून वेगळं होणं हे आहे ते आध्यात्मिक मरण. परंतु आध्यात्मिक मरणाला ख्रिस्ताने एक उपाय करून वधस्तंभावरती आम्हाला जीवन दिलेले आणि म्हणून आम्ही आत्मिक रीतीने जगल्या, आत्मिक रीतीने जगत आहोत. ख्रिस्ती विश्वासांना मरणाची भीती नाही. कारण मरणाच्या द्वारे ते देव पित्याजवळ जाण्याचे एक प्रवेशद्वार आहे. कारण आमचं हे शरीर मर्त्य आहे, हे शरीर संपेल, परंतु जो आमचा आत्मा आहे तो सर्व काळासाठी तारलेला आहे. कारण की त्यांनी येशूवर विश्वास केला. त्यांना ही खात्री आहे, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, ज्यांनी येशूला तारणारा म्हणून स्वीकारलं, आपला प्रभू म्हणून स्वीकारलं, त्यांना स्त्रियांनो सार्वकालिक जीवन आहे. म्हणून आज आपण जिवंत असताना या देहामध्येच आपण त्याला आरोग्य मानूया, त्याला हात मारूया की हे प्रभू, तू आम्हाला आत्मिक जीवन दे. कारण शारीरिक मरण आहे, त्यातून पार जाऊ आत्मिक जीवनामध्ये प्रवेश आहे. स्तोत्र 23 ह्याचं वचन 4 आपल्या अनेकांचं ते तोंडपाठ आहे. स्तोत्र संहिता अध्याय 23 वचन 4 मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असतो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आज्ञा व तुझी काठी मला धीर देतात. या वचनांमध्ये जो दृढ विश्वास राजा दाविदाचा आहे, आमचाही हाच दृढ विश्वास आहे. मृत्यूतून आम्ही पार जाऊ, कारण की आत्मिक जीवनाची आशा. त्यामुळे हे इतकं जोर देऊन मी यासाठी सांगत आहे, कारण की जर आपण प्रभू येशूला आपला उद्धार करता म्हणून स्वीकारलाय तर हे घडेल. आणि जर आपण प्रभू येशूला आपला तारणारा, आपला मुक्तीदाता, आपला सोडवणारा म्हणून जर स्वीकारलेलं नाही, तर प्रियानो आत्मिक रीतीचं मरण हे असणार आहे. मृत्यूछायेच्या दरीतून जाण्याची भीती नाही, कारण ह्या दारातून आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याच्या भेटीसाठी जात असतो. आता मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल का, हा प्रश्न आपल्या मनात आलाच असेल. कारण की आपण हे सगळं ऐकत असता हा प्रश्न स्वाभाविक आहे आपल्या मनामध्ये येणं की मनुष्य मेल्यानंतर जिवंत होईल का. पवित्र शास्त्रामध्ये असाच प्रश्न इयोबाला पडला होता आणि इयोबाने खुद्द त्याचं उत्तर दिलं. मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. इयोबाचं पुस्तक अध्याय 19 वचन 26. इयोब 19:26 ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देहविरहित पाहीन. इयोबाने याची साक्ष दिली. आमचं शरीर हे नश्वर आहे, ते संपून जाईल, परंतु देहविरहित असं आम्ही आमच्या प्रभूला पाहू. त्यामुळे ख्रिस्त मरणातून जिवंत झाला, म्हणून आज विश्वासणाऱ्यांना ही आशा आहे की आम्ही देखील मरणातून जिवंत होऊ. प्रभू येशूवर विश्वास ठेवा. प्रभू येशूला आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारा. प्रभू येशूला आपला मित्र, आपला देव, आपला उद्धारकर्ता, आपला स्वामी, आपला धनी आणि मालक म्हणून स्वीकारा आणि त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे आध्यात्मिक जीवन हे आपण प्राप्त करून घ्या. विश्वासणारे ज्या वेळेला मरण पावतात, पवित्र शास्त्राचा त्याला आधार असा आहे की विश्वासणारे हे सुख लोकात असतात. त्यासाठी लूतकृत शुभवर्तमान अध्याय 23 वचन 43 हे आहे. तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असशील. आणि याला पुष्टी देत असताना फिलिप्पीकरास पत्र अध्याय 1 वचन 23 मध्ये संत पौल असं म्हणतो, मी या लोह संकटाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे, कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. संत पौल म्हणतो, या देहातून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असणं हे माझे हिताचं आहे. या अगोदरच 21व्या वचनामध्ये तो म्हणतो, जगणे हे मला ख्रिस्त आणि मरणे हा मला लाभ आहे. हे तो यामुळे म्हणू शकला
स्वामी घरी मानत नाही, ज्यावर उद्धारकर्ता म्हणून विश्वास ठेवत नाही, ते अधोलोकात जाते. याचं उदाहरण आम्हाला लोकाच्या 16व्या अध्यायामध्ये श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजार यांच्या जीवनातून दिसते. प्रियांनो, ख्रिस्ताच्या मरणातून जिवंत झाल्याने आम्हाला हा लाभ प्राप्त झाला की आम्ही देखील मरणातून जिवंत होतो. ही एक धन्य आशा आहे आणि ही धन्य आशा आम्हाला प्रभू येशूच्या मरणातून जिवंत झाल्याने मिळालेली आहे. येशूवर विश्वास ठेवा, त्याला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारा. कारण खुद्द प्रभू येशूने योहान शुभवर्तमान अध्याय 11 वचन 25 मध्ये जे म्हटलं आहे ते मी वाचतो. योहान शुभवर्तमान अध्याय 11 वचन 25, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. ही किती धन्य आशा, हा किती सुंदर आशीर्वाद आणि हा किती सुंदर प्रसंग आमच्यासाठी आहे. ज्या स्त्रिया कबरीकडे गेल्या होत्या त्यांना देवदूताने स्पष्ट म्हटलं की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? आमचा ख्रिस्त जिवंत आहे आणि म्हणून ख्रिस्तावर आशा ठेवून जगणारे आम्हाला एक फार मोठा लाभ प्राप्त झाला, एक फार मोठा आशीर्वाद प्राप्त झाला आणि तो आशीर्वाद म्हणजे आम्हाला देखील जीवनाची आशा करावी. त्यामुळे आमचं शरीर नश्वर आहे, हे नष्ट होईल, हे संपून जाईल, परंतु आम्ही आमच्या आत्म्याचा विचार करावा. आमच्या आत्म्याचं काय होईल? आमच्या आत्म्याचं कारण झालं पाहिजे. आमच्या ख्रिस्ताची मैत्री झाली पाहिजे. ख्रिस्ताला आम्ही आमचा उद्धारक, आमचा मित्र असं स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे आम्ही येशूला आपला उद्धारकर्ता ज्या वेळेला स्वीकारतो त्यावेळेला आम्हाला मरणाची भीती नाही, तर मरण ते दार आहे की ज्यातून आम्ही आमच्या ख्रिस्ताकडे प्रवेश करून जाणार आहोत. ख्रिस्तावर विश्वास ठेवा. कळकळीने आपल्याला विनंती आहे, ख्रिस्तावर विश्वास ठेवा म्हणजे मरणानंतरच्या जीवनाची शाश्वती आपल्याला मिळेल. योग स्पष्टपणे म्हणतो की मी त्याला देह देईल तसं पाहिजे. हा आपला दृढ विश्वास. ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. येशूवर विश्वास ठेवला तरच आम्हाला मरणातून जिवंत होण्याची आशा आहे. जर आम्ही येशूला स्वीकारलं नाही तर आम्हाला मरणातून जीवनाची आशा नाही. मग तो अधोलोक आहे ज्या ठिकाणी यातना आहे. प्रियांनो, कळकळीची विनंती आहे, आपण प्रभू येशूला स्वीकार, प्रभू येशूवर विश्वास ठेवा. तो जसा जिवंत झाला, आपण शारीरिक रीतीने मरू परंतु आत्मिक रीतीने नक्की जिवंत राहू, हे आपण विसरू नये. दुसरा महत्वाचा लाभ आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामुळे, ख्रिस्ताच्या जिवंत होण्यामुळे प्राप्त झाला. तो लाभ म्हणजे फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4 वचन 13. मी आपल्यासाठी वाचतो. फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4 वचन 13. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. ख्रिस्ताच्या मरणातून जिवंत होण्याने जो दुसरा महत्वाचा लाभ आम्हाला प्राप्त झाला तो म्हणजे आम्हाला हे जीवन जगण्याचं सामर्थ्य मिळालं. संत पौल फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय 13व्या वचनात असं म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. जीवन जगण्याचा जो आनंद आहे किंवा जीवन जगण्याचं जे सामर्थ्य आहे ते आम्हाला या वचनातून मिळतं. लुकाने प्रेषितांची कृत्य हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये प्रेषितांच्या जीवनाची फार सुंदर इतरभूत माहिती त्याने दिली. तेथील महाराजासमोर त्याला हे सर्व सादर करायचं होतं आणि म्हणूनच प्रेषितांची कृत्य अध्याय 1 वचन 3 पासून जर आपण वाचायला सुरुवात केली तर त्या लोकांच्या जीवनामध्ये कसं कसं सामर्थ्य प्राप्त होत गेलं ते आम्हाला वाचायला मिळतं. पूर्वी जे भीतीने दबून बसणारे होते ते आता सामर्थ्याने भरलेले आहेत. ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि त्यानंतर शिष्य आणि ज्या स्त्रिया त्या ठिकाणी होत्या त्या माडीवरच्या खोलीत गेल्या आणि तिथे प्रार्थनेमध्ये त्यांनी आपला वेळ घालवला. ते प्रार्थना करीत राहिले आणि नंतर 50वा दिवस म्हणजे 40 दिवस ख्रिस्त त्यांना दर्शन देऊन शिकवत होता आणि 50व्या दिवशी पेंटिकॉस्ट हा झाला आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याने ते लोक परिपूर्ण झाले आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन पेत्राने त्या ठिकाणी एक भाषण केलेलं आहे. फारच अद्भुत सामर्थ्याने भरलेलं भाषण पेत्राचं त्या ठिकाणी. माझी आपल्याला विनंती, कृपा करून आपण ते आपल्या
आम्हाला दिसून आलं. पुढे आम्हाला असं पाहायला मिळतं की सुंदर नामे दरवाजाजवळ भीक मागणारा तो लंगडा भिकारी, त्याला पेत्राने म्हटलं, आमच्याजवळ सोनं रूप काय नाही, परंतु जे आहे ते तुला देतो, नासरी येशूच्या नावाने चालू लाग. आणि तो चालू लागला. हे ते सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणातून जिवंत होण्याने आम्हाला काय प्राप्त झालं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. आणि यासोबतच आम्हाला हे जीवन जगण्यासाठीचं सामर्थ्य हे देखील प्राप्त झालेलं आहे. गलतीकरास पत्र अध्याय 2 वचन 20 हे मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. गलतीकरास पत्र अध्याय 2 वचन 20. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. ही ग्वाही संत पौलाची आहे. आता मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. प्रियांनो, आता हे सामर्थ्य आमच्या जीवनातून दिसलं पाहिजे. हे सामर्थ्य आमच्या बोलण्यातून, हे सामर्थ्य आमच्या जीवनातल्या प्रत्येक निर्णय घेण्यातून, हे सामर्थ्य आमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणातून दिसलं पाहिजे. कारण ख्रिस्त आता जिवंत आहे आणि ख्रिस्तावर विश्वास करणारे आपण त्यावर विश्वास ठेवून सामर्थ्याने आपलं जीवन जगूया. आमच्या वर्तणुकीतून तो ख्रिस्त दिसला पाहिजे, आमच्या स्वभावातून तो ख्रिस्त दिसला पाहिजे आणि त्या ख्रिस्ताचं सामर्थ्य दिसलं पाहिजे. साधू सुंदर सिंग यांच्याबद्दल आपण पुष्कळ वेळा वाचलेला आहे, ऐकलेला आहे. देवाचे मित्र या पुस्तकामध्ये लेखक असं म्हणतात की साधू सुंदर सिंग हे ख्रिस्तासारखा त्यांचा चेहरा होता आणि लोक त्यांना बघून ख्रिस्ताला बघितल्याचा अनुभव घेत होते. त्यांचा पेहराव, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, त्यांची वागणूक, त्यांचा स्वभाव, त्यांची सेवा करण्याची पद्धत, त्यांचं प्रार्थनामय जीवन, अनेकांसाठी झटणं, अनेकांसाठी कष्ट करणं, अनेकांसाठी प्रभूकडे मध्यस्थी करणं, या गोष्टी त्यांच्या जीवनाकडे पाहून लोकांना ख्रिस्त दिसत होता. ख्रिस्ताचा अनुभव साधू सुंदर सिंगांकडे पाहून लोकांना येत होता. प्रियांनो, हे असतं ते देवाचं सामर्थ्य जे प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये काम करतं. म्हणून आज तुमची आणि माझी ही धन्य आशा आहे की ख्रिस्ताच्या जिवंत झाल्यामुळे आम्हाला एक नवं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. ख्रिस्त हा आम्हाला प्राप्त झालाय, जो जणू काही एक आनंद आम्हाला प्राप्त झाला. आणि ख्रिस्ताचं हे सामर्थ्य बघण्यासाठी संत पौलाचं जीवन फार उत्कृष्ट नमुना आहे. संत पौलाच्या जीवनामध्ये बारकाईने पाहिलं तर त्याने 3 फार महत्वाच्या सुवार्ता प्रचार केल्या. आणि चौथी जी त्याची फेरी होती ती त्याला अटक करून रोमला घेऊन जात असतानाची आहे. परंतु 3 फेऱ्यांचा जर थोडासा हिशोब अभ्यास आपण केला तर 10,000 मैलाचा त्याने प्रवास केला. 10,000 मैल त्याने देवाची सुवार्ता सांगितली. देवाच्या सामर्थ्याने तो भरला आणि 10,000 मैल याचा जर आपण किलोमीटर मध्ये अभ्यास केला किंवा किलोमीटर मध्ये बघितलं तर 16,093.4 किलोमीटर एवढा त्याचा प्रवास होईल. 16,093.4 हे किलोमीटर काय सोपे नव्हे किंवा फार कमी नव्हे. हे बघा, ज्यावेळेला मनुष्य देवाच्या सामर्थ्याने भरला जातो त्यावेळेला तो देवासाठी किती काम करतो, कितीतरी दूरचा त्याने प्रवास केला. बरं, हे सामर्थ्य त्यात कार्य करीत असताना अनेक वेळेला त्याला संकटालाही सामोरं जावं लागलं. दुसरे करिंथरास पत्र अध्याय 11 वचन 23 ते 29 ही वचनं जर आपण वाचली तर त्यामध्ये 2 करिंथ 11 अध्याय 23 ते 29 श्रम, कैद, फटके, तेही बेसुमार फटके, 5 वेळा 39 फटके, 3 वेळा छड्यांचा मार, 3 वेळा गलबत फुटले, 1 रात्र व 1 दिवस त्याला समुद्रात पडून राहावे लागले. प्रेम, किती मोठी संकट त्याने सहन केली, परंतु ख्रिस्ताचं सामर्थ्य त्याच्या ठायी होतं. आणि म्हणून तो म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. प्रेम, आमचा ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला असा ख्रिस्त आहे. आणि या ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आम्ही देखील या सामर्थ्याने आपण आपलं जीवन जगूया.
या सामर्थ्याने आपण आपल्या जीवनाची वाटचाल अशी करूया. कारण ख्रिस्ताने निरोप घेतेवेळी त्यांना म्हटलं मत्तई 28 याच्या 20व्या वचनामध्ये, मत्तई 28 वचन 20, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाबरोबर आहे. ख्रिस्ताने हे अभिवचन दिलं. प्रियानो, हे सामर्थ्य आज आपल्या जीवनामध्ये कार्यरत आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला ख्रिस्त, त्याच्यामुळे आम्हाला हा लाभ झाला की आम्हाला देखील मरणातून जिवंत होण्याची आशा मिळाली. ख्रिस्तामुळे आम्हाला हा लाभ झाला की आमचं जीवन आता सामर्थ्याने भरलं गेलं. आणि या सामर्थ्याचं उदाहरण म्हणजे पेत्राचं जीवन पहा, शिष्यांचं जीवन पहा, पौलाचं जीवन पहा, साधू सुंदर सिंग यांच्या जीवनाकडे आपण पहा. किती सामर्थ्याने भरून हे प्रिय लोक आपलं जीवन जगले. प्रियानो, ख्रिस्त जिवंत आहे आणि हा ख्रिस्त जिवंतपणा, ख्रिस्ताचा जिवंतपणा आज आपल्या जीवनातून दिसला पाहिजे. आम्हाला प्रत्येक गोष्टीत सामर्थ्य प्रभूने पुरवले आणि म्हणून हा सामर्थ्यशाली ख्रिस्त आपल्याला प्राप्त झालेला आहे. या ख्रिस्ताचा लाभ घ्या, याला आपलं सगळं आणि आपल्या जीवनामध्ये सामर्थ्याने जगा. तिसरा अजून एक लाभ आम्हाला प्राप्त झाला, तो रोमकरास पत्र अध्याय 6 वचन 8 ते 13 या वचनामध्ये आहे. मी आपल्या सगळ्यांसाठी ते वाचतो. रोमकरास पत्र अध्याय 6 वचन 8 ते 13. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठीच जगतो. तसे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवा प्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. आम्हाला तिसरा हा लाभ प्राप्त झाला की आम्हाला आमच्या शरीराच्या द्वारे त्याची सेवा करण्याची संधी मिळाली. पहिला लाभ मरणातून जीवन होणं, दुसरा लाभ सामर्थ्याने जीवन जगणं आणि हा तिसरा लाभ तो म्हणजे आमच्या शरीराच्या द्वारे आम्हाला प्रभूची सेवा करण्याची संधी मिळते. किंवा आम्ही प्रत्येक दिवशी आमच्या शरीराच्या द्वारे आमच्या प्रभूची सेवा करतो. आपल्याला विचार किती प्रेरणा देणार आहे, किती शक्ती देणार आहे. आमची शरीर ही नीतीची साधनं व्हावी आणि ही नीतीची साधनं आमच्या शरीराच्या द्वारे प्राप्त होतात. प्रसिद्ध वचन रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 1 आणि 2 आपण पुष्कळ वेळा ते तोंडपाठ केलेला आहे. मी आपल्यासाठी वाचतो. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपले शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःच रूपांतर होऊ द्या. प्रेम, आमचं शरीर हे देवाने आम्हाला दिलेली एक संपत्ती आहे आणि ही संपत्ती आम्ही कशी जोपासतो, या संपत्तीचा आपण उपयोग कसा करतो हे आज आपल्या हातामध्ये आहे. आम्हाला वचन स्पष्टपणे म्हणतं की आम्हाला आमचे शरीर नीतीची साधना करायची. ख्रिस्ताच्या जिवंत झाल्याने आम्हाला हे मिळालं की आज आम्हाला आमच्या शरीराच्या द्वारे त्याची सेवा करायची संधी मिळालेली आहे. आणि ही संधी आम्हाला मिळालेली असताना जणू काही आम्हाला तो एक यज्ञ करायचा आहे. आणि यज्ञ हा अतिशय चांगला, ज्याला डाग सुकृती नाही अशा प्राण्याचा केला जात असतो. आज आमच्यामध्ये ते परिपूर्णता प्राप्त होणं गरजेचं आहे. आम्ही देवाला आमच्या शरीराचा म्हणजे आमच्या सेवेचा यज्ञ करूया. जेही काम आम्ही करतो, जे श्रम आम्ही करतो, त्या सगळ्यांमध्ये आम्ही प्रभूची सेवा करतो हा विचार फार महत्वाचा आहे. ख्रिस्ताच्या मरणाने आम्हाला हे प्राप्त झालं की आमचं शरीरातलं काम जे आहे ते त्याच्या गौरवाचं, त्याच्या स्तुतीचं झालेलं आहे, देवाला धन्यवाद देण्याचं झालेलं आहे. इब्री लोकास पत्र
मी आपल्यासाठी वाचतो. इब्री 13:15. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. ओठांचा यज्ञ. प्रियांनो, आता आमच्या शरीराच्या द्वारे त्याला धन्यवाद देण्याची आम्हाला संधी आहे. ख्रिस्ताचे जिवंत झाल्याने हे आम्हाला प्राप्त झालं की आता आमचं शरीर हे त्याचं गौरव करणारं झालेलं आहे. आमच्या ओठांचा यज्ञ हा आता आम्हाला त्याच्यासमोर करायचा आहे. सोबतच इब्री लोकांपत्र 13वा अध्याय वचन 16. चांगलं करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. देवाला आमच्या चांगल्या कामाची दखल आहे. आम्ही जे काम करतो आमच्या प्रत्येक कामाची नोंद आमच्या प्रभूकडे आहे. म्हणून आपल्याला शारीरिक कष्ट होत असतील, मेहनत होत असतील तर हरकत नाही. तर आपण आपल्या शरीराला एक शिस्त लावूया, एक वळण लावूया, कारण ही देवाने दिलेली धनसंपत्ती आहे. आणि आमच्या ओठांचं आम्ही त्याला यज्ञ अर्पण करूया, तो स्तुतीचा यज्ञ. आम्ही आमच्या शरीराला जण काही अर्पण करूया, अर्पणाचा यज्ञ. सोबतच सत्कृत्य करण्यास, चांगलं काम करण्यास आम्ही विसरू नये, दान करण्यास आम्ही विसरू नये, देवाला देण्यास, इतरांना मदत करण्यास प्रियांनो आम्ही कदापि विसरू नये. ख्रिस्ताच्या मरणातून जिवंत होण्याने आम्हाला हा लाभ प्राप्त झाला की आज आम्हाला आमचं शरीर हे केवळ शरीर नव्हे तर त्याच्या सेवेचं एक माध्यम झालेलं आहे. आणि म्हणून आज आपण वैयक्तिक रीतीने हा विचार करूया की मी देवाच्या सेवेचं माध्यम आहे का? माझ्यातून देवाची सेवा होत आहे का? मी कशा प्रकारचं माध्यम देवाच्या सेवेचं बनतोय किंवा बनत आहे किंवा बनते? प्रियांनो, ख्रिस्ताच्या मरणातून जिवंत झाल्याने आम्हाला आमच्या शरीरातून त्याची सेवा करायची संधी मिळालेली आहे. आणि ही संधी आम्ही सदैव प्रभूच्या गौरवासाठी अशी अर्पण करूया. शिष्याचं जीवन आपण अभ्यासलं तर प्रकटीकरण लिहिणारा योहान हा नैसर्गिक मरणाने गेला, परंतु बाकीच्या प्रेषितांना हुतात्म्याचं मरण आल्याचं इतिहासामध्ये अभ्यासायला मिळतं. हे यासाठी कारण की त्यांनी आपल्या शरीराचा प्रभूला किंवा यज्ञ केला. एक वचन मी आपल्यासाठी वाचतो. योहान शुभवर्तमान अध्याय 12 वचन 26. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. आता ही सेवा म्हणजे एक ठराविक सेवा नव्हे, तर ही सेवा म्हणजे आपल्या प्रत्येक कामातून हे जाणीव ठेवली पाहिजे की ही मी माझ्या परमेश्वरासाठी करीत असलेली सेवा आहे. मग आपण कोणतीही नोकरी करीत असा, आपण कोणताही व्यवसाय करीत असा, आपण कोणतंही काम करीत असा, परंतु हा दृढ विश्वास मनात ठेवा की माझं हे शारीरिक कष्ट, माझी ही शारीरिक मेहनत देवाला आवडणारे यज्ञ म्हणून देवाच्या कृपेने आम्हाला हे प्राप्त झालेलं आहे. आज आमच्या शरीराच्या कामांचं प्रतिफळ आम्हाला मिळतंय कारण ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. त्याच्यामुळे आमच्या शारीरिक कामांना, कष्टांना फळ मिळालं. चर्चच्या इतिहासामध्ये चर्च हिस्ट्रीचा जर आपण अभ्यास केला तर जॉन प्लस नावाच्या व्यक्तीविषयी आपल्याला वाचायला मिळेल. जॉन प्लस हा 1415 मध्ये मरण पावला. रूढी आणि परंपरा, पाखंडी मत आणि पाखंडी शिक्षण याला खोडून काढण्यासाठी जॉन हसने प्रयत्न केला, परंतु जॉन हसला तुरुंगवास झाला आणि नंतर जॉन हसला चौकामध्ये आणून खांबाला बांधून त्याच्या पुस्तकांसमवेत त्याला जिवंत असं जाळून टाकण्यात आलं. आणि जळत असताना देखील तो स्तोत्र गात होता, देवाची स्तुती करत होता. प्रियांनो, त्याने आपल्या शरीराच्या द्वारे इतकं कष्ट केलं, इतकं मेहनत केलं, रूढी परंपरा ह्या गोष्टी मिटवण्यासाठी, देवाच्या गौरव सेवेसाठी त्याने आपल्या शरीराचा खरोखर यज्ञ अर्पण केला. प्रेम ख्रिस्ताचे जिवंत झाल्याने आमच्या शरीरातल्या कामांचंही आम्हाला आता परीक्षण केलं पाहिजे. आत्मपरीक्षण आपण करूया की माझं काम हे देवाच्या गौरवाचं आहे आणि देवाच्या गौरवाचं असं काम आपण करूया. आमचं शरीर देवाच्या गौरवासाठी असं आपण सादर करूया. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत असा परमेश्वर
या मरणातून जिवंत झालेल्या प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवतो, तर आम्हाला सार्वकालिक जीवन, मरणातून जिवंत होणे हा लाभ प्राप्त झाला. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला, आम्हाला सामर्थ्य प्राप्त झालं. हे दैनंदिन जीवन जगण्यासाठीचं सामर्थ्य आम्हाला त्यातून प्राप्त झालं. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या शरीरातल्या प्रत्येक कामाला, प्रत्येक गोष्टीला करण्यासाठी त्याची शक्ती, त्याची कृपा आणि त्याची सेवा करायची संधी मिळाली. म्हणून आपण शारीरिक रीतीने जेही कष्ट करता, जेही मेहनत करता, जेही काम करता, परमेश्वराकडे त्याचं प्रतिफळ आहे. देवा त्याच्याद्वारे आपल्याला नक्कीच आशीर्वाद देऊ. या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण मनन करूया, यावर अधिक आणि अधिक चिंतन आपण करूया आणि प्रभू देवा यातून आपल्याला नक्कीच सहाय्य करू. प्रभूने आम्हाला जी कृपा पुरवली ख्रिस्ताच्या द्वारे, आपण ती आत्मसात करूया, आपण ती अंगी घेऊया आणि ख्रिस्त मरणातून जिवंत झाला, आम्हाला हे जीवन जगण्याची आशा मिळाली, आम्हाला जीवन जगायचं सामर्थ्य मिळालं. आणि आता हे जीवन जगत असताना जे पण आपण काम करतो त्या कामातून देवाची सेवा करायची संधी मिळाली, हे आम्ही किती सुंदर आहे. देवा या वचनाच्या द्वारे आपल्या सगळ्यास आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण की तू आमच्यावर उपकार केलेस. ख्रिस्ताला राखून न ठेवता आम्हासाठी दिलं आणि ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला जीवन, तेही सार्वकालिक जीवन दिलंस. आणि आता या शरीरात जीवन जगत असताना जीवन जगायचं सामर्थ्य आणि जे काम, जो व्यवसाय, जी नोकरी आम्हाला दिली, त्यातून तुझी सेवा करायची संधी तू दिलीस. प्रभू हे किती आनंददायक आहे. त्या तुझ्या अपार कृपेबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभूच्या गौरवासाठी, देवा तुझ्या धन्यवादासाठी, तुला उंचावण्यासाठी आमच्या शरीराचा यज्ञ तुला मान्य असो, आमचे कष्ट, आमची मेहनत तुला मान्य असो. प्रभू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे सार्वकालिक जीवन आहे आणि म्हणून ऐकणाऱ्या प्रत्येकाला प्रभू येशूवर विश्वास ठेवण्यास, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला उद्धारकर्ता स्वीकारण्यास तुझी शक्ती आणि तुझी कृपा. आपलं जीवन हे सामर्थ्याने जगण्यास आणि आपल्या प्रत्येक कामाला देवाची सेवा समजून करण्यास प्रत्येकाला तुझी कृपा. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तुला ऐकतो. आमेन. या वेळेला आपण एकत्र प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आपण या वेळेला प्रभूने शिकवलेली प्रार्थना एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या गुन्ह्यास गुण सोडितो तशी तू आमची गुन्हे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद करूया. आणि आता देवबाबाची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता एसे चर्चेस बरोबर या ठिकाणी आपापल्या घरात जमलेल्या सर्व प्रियजनांबरोबर, आमचं प्रशासन जे फारच मेहनतीने सेवा करते त्यासोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.